साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. परमपूज्य स्वामीजींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आज शाकंभरी पौर्णिमा. जगदंबेची अनेक रूप, अनेक कथा, चरित्र आपण गेले 2 दिवस पाठ करतोय. गुरुजींनी थोडक्यात या सगळ्या कथा सांगितल्या. आपल्यालाही या सगळ्या कथा ज्ञात आहेत. जगदंबेच्या बद्दल काय बोलणं म्हटलं तर अतिशय गूढ असणारं या शक्तीचं स्वरूप आहे. आणि म्हटलं तर अतिशय सहज, आई जितक्या सहज आपल्या जवळ असते, जितक्या सहज समजते, तितकी सहजता या जगदंबेच्या स्वरूपाच्या ज्ञानामध्ये आहे. आणि आता तर तुमची सगळ्यांची आणि माझी अवस्था बघून मला तर आठवतच आहे, या देवी सर्वभूतेषु क्षुधा रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. किती सोपी सोपी रूप धारण करावी. कांती रूपेण संस्थिता, मातृ रूपेण संस्थिता, शक्ती रूपेण संस्थिता, पोटभर जेवल्यानंतर निद्रा रूपेण संस्थिता. एवढी अनंत रूपाची धारण करते, जी आपल्या बरोबर असते. आपल्यापासून ती क्षणभर सुद्धा दूर जाऊ शकत नाही. अशी असणारी जगदंबा आणि तिची उपासना प्रामुख्याने या कलियुगामध्ये सांगितली. कलौ चंडी विनायक. कलियुगामध्ये ज्यावेळेस घोर कलियुग येईल, मला सुद्धा खूप भूक लागली म्हणून असं थोडं नीट नाही बोलता येते. कलियुगामध्ये इतका भयंकर काळ येईल. कलियुगाचं वर्णन पुराणांच्या मधून करून ठेवलंय. माणूस या सगळ्या विकारांच्या इतक्या आहारी जाईल. काम क्रोधादी विकार आपण आज समाज सगळा पाहतो. आणि अशा वेळेस या सगळ्या जगाला, माणसाच्या सगळ्या वाईट विकारांना तारणारी असेल, त्याला चांगलं वळण लावणारी असेल, तर केवळ आणि केवळ ही जगज्जननीची उपासना आज समाजामध्ये नितांत आवश्यक आहे. आपण यावर्षी शतचंडी याग केला. शतचंडी यज्ञाचं विधानच गुरुजींनी सांगितलं. गुरुजींना अधिक माहिती आहे. हे विधान वैयक्तिक कुठल्याच कामनेसाठी केलं जात नाही, तर समाजासाठी सामूहिक असणारी ही श्रेष्ठ उपासना. आज वैयक्तिक जीवनामध्ये मनुष्य तर अस्वस्थ आहेच. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या समस्या आहेत. तुम्हाला सुद्धा इथे येऊन बोलायला चान्स दिला तर प्रत्येक माणूस इथे अर्धा 1 तास सहज बोलू शकेल आणि आपलं स्वतःचं चरित्र गाऊ शकेल. प्रत्येकाच्या आयुष्यात भयंकर समस्या आहेत. वैयक्तिक जीवनात, सामाजिक जीवनात, राजकीय जीवनामध्ये प्रत्येक माणूस आज दिशाहीन आणि सैरवैर होऊन भरकटतोय. अध्यात्म ऐकलं, वेदांत शास्त्र सगळं ऐकलं, ज्ञान ऐकलं, तर इथून गेल्यानंतर त्याचा प्रभाव जास्त काळ टिकत नाही. आणि म्हणूनच या सामूहिक उपासनेची नितांत आवश्यकता, ज्यामध्ये आपण हे सप्तशतीचे पाठ केले. खूप सुंदर वर्णन आहे. जिनं मधुकैटभाचा वध केला, जिनं महिषासुराचा वध केला, जिनं शुंभ निशुंभाला, चंडमुंडाला ठार मारलं. पण याच्या सुरुवातीला मेधा ऋषींना सुरत राजा आणि समाधी वैश्य प्रश्न विचारतो की हे ऋषे, या जगदंबेचं स्वरूप काय आहे? त्यावेळेस थोडक्यात काय स्वरूप सांगावं, नंतर तर प्रचंड मोठा महिमा गायला, युद्धाची, महायुद्धाची वर्णन केली. जगदंबेने कशी युद्ध केली. मी नेहमी म्हणते, आमची जगदंबा गळ्यात आणि हातात पर्स घेऊन हिंडत नाही. आमची जगदंबा हातात शस्त्रास्त्र घेऊन फिरते. धर्मार्थम विचराम्यत्र, धर्मासाठी फिरते. या समाजात, या राज्यामध्ये, या देशामध्ये आज ज्याची नितांत आवश्यकता आहे, हा धर्म जागवायचा असेल तर आज तो प्रत्येक माणसाच्या मनात प्रथम जागला पाहिजे. माणूस प्रत्येक वैयक्तिक जीवनामध्ये ज्यावेळेस धार्मिक होईल, आचार संपन्न होईल, चारित्र्य संपन्न होईल, त्याच वेळेस कुठे जाऊन या विश्वात धर्माची सकाळ उगवू शकेल. आणि म्हणून ही जगदंबा धर्मार्थम, तिचं देवी भागवतामध्ये वर्णन आहे की राक्षसाला सांगते की अरे, मी या जगात
कशासाठी बाकी गोष्टींसाठी येत नाही, तुमच्या पूजा घ्यायला येत नाही, तुमचं स्तवन घ्यायला इथे येत नाही. मी येते ती केवळ धर्मार्थ, केवळ या जगात धर्माची संस्थापना व्हावी. आणि म्हणूनच तिनं या दानवांना, दैत्यांना ठार मारलं. इथं रामराज्य यावं म्हणून आम्ही प्रार्थना करतो. रामराज्य यावं, कृष्ण राज्य यावं, या सगळ्या राम कृष्ण या महान देवतांना सुद्धा जिनं शक्ती आणि सामर्थ्य दिलं, ज्यांना या ठिकाणी या पृथ्वी तलावर जिनं या महान कार्यासाठी पाठवलं. आणि म्हणूनच भगवान सुद्धा त्यांचं कार्य सांगताना सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. केवळ आणि केवळ अधर्माच्या नाशासाठी. आज तुम्ही 2 उपनिषद कमी शिकलात तरी चालेल, पण आज या धर्माचं, या संस्कृतीचं, या श्रेष्ठ आचार विचारांचं रक्षण, समाजामध्ये वर्धन पोषण नितांत आवश्यक आहे. आणि याची सुरुवात आपल्याला घराघरापासून केली पाहिजे. वेद आदेश देतात, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. याबद्दल महाराज आणि स्वामीजी पुष्कळसं बोलले. मातृदेवो भव. ज्यावेळेस समाधी वैश्य आणि सुरथ राजा यांनी प्रश्न विचारला, या जगदंबेचं स्वरूप काय आहे, त्यावेळेस अगदी थोडक्यात स्वरूप सांगितलं गेलं. ज्ञानिनामपि चेतांसी देवी भगवती हिसा बला आकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति. की जी मी म्हणणाऱ्या ज्ञानी पुरुषांना सुद्धा जी काही वेळेस मोहित करते, ती साक्षात असणारी महामाया म्हणजे ही जगदंबा. या ठिकाणी शंका येईल, अज्ञानी आपल्यासारखे जीव तर मोहामध्ये अडकतातच, या मोहमायेमध्ये, पण ही मायाच अडकवते सुद्धा. म्हणून सप्तशतीमध्ये शब्द वापरलाय, सा बंध मुक्ती हेतु ईश्वर. बंधनात सुद्धा तीच टाकते. वेद वर्णन करतात. या ठिकाणी तुम्ही सगळे साधक आहात, वर्षानुवर्ष श्रुतींचं श्रवण केलेलं आहे. अतिशय महत्वाची गोष्ट श्रुती या ठिकाणी सांगते, हिरण्मयेन पात्रेण सत्यस्या पिहितं मुखं तत्वं पुरुषं नपावृणु सत्य धर्माय दृष्टये. इतकी अप्रतिम ही श्रुती आहे. अर्थ आहे की सत्य नावाचं एकमेव तत्व या जगामध्ये आहे. जे तत्व समूहात आलं की त्यालाच आपण राम म्हणतो, त्यालाच आपण कृष्ण म्हणतो, त्यालाच या सुंदर देवीचं स्वरूप प्राप्त होतं. पण या सगळ्या देवदेवतांच्या आत, आपल्या सुद्धा सगळ्यांच्या आत असं एकमेव अद्वैत तत्व आहे, ते म्हणजे सत्य तत्व. आणि या सत्य तत्वाच्या वर ते झाकलं गेलंय कशानं? हिरण्मयेन पात्रेण. असं धुळीने आणि असं एखादं घाणेरडी चादर त्याच्यावर घातलेली नाहीये. त्या तत्वावर हिरण्मयेन पात्रेण. हिरण्मय म्हणजे तुम्ही बोलावर का भूक लागली तरी 2च मिनिट. सोन्याचं. तुम्ही कधीतरी सोन्याचा ताट कधीतरी झाकण्यासाठी वापराल का मला सांगा. पण श्रुतीने वर्णन केलंय, या सत्य तत्वाला सोन्याच्या झाकणीनं झाकलेलं आहे. आणि साधक प्रार्थना करतोय, तत्वं पुरुषं नपावृणु. हे भूषण, हे सूर्या, कृपा करून तू हे झाकण दूर कर. का? सत्य धर्माय दृष्टये. की अरे मी सत्याचा साधक आहे. अहोरात्र सत्य कुठं आहे, शांती कुठं आहे, सुख कुठं आहे, ही शक्ती कुठं आहे, हे शोधण्याचा जो प्रयत्न साधक करतोय तो सूर्याला प्रार्थना करतोय. सूर्य ही प्रकाशाची, ज्ञानाची देवता आहे. सूर्याची उपासना रोज करावी. सूर्याने आपण पाहिलेला अग्नी हे या पृथ्वीवरचे साक्षात देव आहे. जय मल्हार सिरियल तुम्ही पाहत असाल तर जगदंबा रोज सकाळी उठल्या उठल्या सूर्याला अर्घ्यदान देत असते. या सूर्याची, या ज्ञानाची उपासना साधकाच्या जीवनामध्ये नितांत आवश्यक आहे. म्हणून भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना नहि ज्ञानेन सदृशं पवित्रं इह विद्यते. ज्ञानाशिवाय श्रेष्ठ पवित्र या जगात दुसरं काहीच नाही. आणि एकच शब्द या श्रुतीमधला फार सुंदर त्या
शब्दामध्ये, या श्रुतीचं, या उपनिषदाचं सगळं सौंदर्य साठलंय. आणि तो शब्द म्हणजे हिरण्मयेन पात्रेण. या सत्य धर्मावरचं जे झाकण आवरण जे आहे ते सोन्यासारखं तेजस्वी आहे, सोन्यासारखं चकाकणारं आहे. आणि ते झाकण आवरण असेल तर आमच्या सगळ्यांच्या मधला तेजस्वी असणारा अहंकार. आणि हा अहंकार इतका तळपत असतो, मी जास्त स्पष्टीकरण देत नाही, इतका हा तेजस्वी असतो, कारण सत्य तत्वाच्या सगळ्यात जवळ असणारी गोष्ट म्हणजे आमच्या मधला अहंकार आहे. साहजिकच जवळ असल्यामुळे या अहंकाराला त्या तत्वाचं इतकं तेज मिळतं. आपण तेजाच्या जवळ असलो की आपल्यालाही लोक भारी समजतात. दिव्याच्या सुद्धा जवळ गेलो तर आपल्या चेहऱ्यावर सुद्धा इतका सुंदर प्रकाश पडतो. खरं ते तेज कुणाचं असतं, पण आपल्याला वाटतं आपला चेहरा सुंदर आहे, आपल्याच फोटो छान आलाय. पण ते सगळं तेज त्या दिव्याचं, त्या दिव्याच्या प्रकाशाचं असतं. तसं या तत्वाचा सगळा प्रकाश, सगळं तेज हा अहंकार घेतो. आणि हा अहंकार सोयीस्कर या परब्रह्मालाच विसरतो. आणि मग मात्र हा सगळा संसार प्रारंभ होतो. आजपर्यंत या जगामध्ये जी युद्ध, महायुद्ध घडली, आपल्या जीवनातला गेल्यानंतर विचार करा, सगळ्या समस्यांचं मूळ कारण असेल तर आमच्या मधला हा अहंकार. या सगळ्या देवदेवतांनी येऊन महाकार्य जर केलं असेल तर व्यष्टीचा अहंकार नष्ट करणं आणि समष्टीचा अहंकार. भगवान कृष्णांनी कंसाला मारलं, शिशुपालाला मारलं, प्रभू श्रीरामांनी अवतार घेतला, अनेक यातना सोसल्या, सीतेचा वियोग सुद्धा झाला. अशाही परिस्थितीत रावणाचा म्हणजे अहंकाराचा संहार केला. आपल्या सगळ्यांचं कार्य आहे. जगदंबेनं सुद्धा महिषासुर मारला, मधुकैटभ मारले, चंडमुंड, शुंभ निशुंभ सगळ्यांना मारलं. कारण हे सगळे दैत्य म्हणजे अहंकाराचं मूर्तिमंत प्रतीक होते. आजच्या या दिवशी हे सुद्धा नवरात्र आहे, शारदीय नवरात्र असतं. नवरात्रीमध्ये जागर असेल, उपासना असेल, अनुष्ठान असेल तर केवळ आपल्या मधल्या या अहंकाराच्या नाशाची आहे. हे तेजस्वी पात्र जरी असेल तरी त्याचा मोह सोडून ते आवरण हळुवारपणे दूर करण्यासाठी ही सगळी साधना आहे. जगदंबेनं ही शक्ती आपल्याला द्यावी आणि आपला हा अहंकार दूर करावा आणि तिच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळवून घ्यावं, अशी मी जगदंबेच्या चरणी आज प्रार्थना करते आणि आज ठिकाणी थांबते. ओम